आमंत्रित केलंय ते संदर्भ संघाला 5 षटकांचा सामना असेल 2 षटक पॉवर प्लेची असेल आणि दोन्ही संघांना विनंती असेल बघा पंचांची कोणत्याही प्रकारे वादविवाद करू नका सहकार्य करा दोन्ही संघ चांगले आहेत तर पहिल्या 5 षटकांसाठी अगदी आमचे सहकारी समालोचक रोशन संते मॅन फ्रॉम घारिवले थँक्यू सो मच तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होता प्रशांत कुंभारकर आपण या आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण घेऊन जायचं आहे तर आदरणीय सचिनदादा पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे प्रशांत कुंभारकरचा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे 15 धावांची विस्फोटक आणि वादळी खेळी साकारली आणि एक फलंदाज देखील बाद केलाय अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी निभावली तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे प्रशांत कुंभारकर check hey check this check hey check hey check हालो चेक hey check हाल चेक हाल सुस्वागतम 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 जय गणेश क्रिकेट संघ घारिवली आयोजित वरद विनायक चषक 2020 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचे उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे सामना पण पाहतोय पहिल्या फेरीमधील तिसरा सामना जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई विपक्ष मानव 11 संदप या दोन टीम मध्ये तर फलंदाज पाठवायचे आहेत विनंती असेल संदप टीमला विनंती असेल आपण फलंदाज पाठवायचे आहेत जास्त वेळ आपण घेऊ नका मानव 11 संदप विपक्ष जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे या दोन संघांमध्ये बिग फाईट सामना सुरू होतोय पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना आहे आणि आजच्या दिवसातील हा चौथा सामना आहे खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय या मैदानावरती वरद विनायक चषक 2020 चे हे भव्य दिव्य आयोजन लाख मोलाची क्रिकेट स्पर्धा आहे करंगी प्रथम क्रमांक 1 लाख रुपये द्वितीय क्रमांक 50,000 रुपये तिसऱ्या क्रमांकासाठी 25,000 रुपये एकूण 24 ग्रामीण संघांचा सहभाग आहे आणि या स्पर्धे कालावधी आहे 3 दिवसांचा मॅन ऑफ द सिरीज साठी LED टीव्ही आहे उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज साठी कूलर तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी ब्रँडेड शूज अतुल पाटील आणि रणदीप पाटील ही जोडी आहे मानव 11 संदप संघाच्या माध्यमातून काटई विपक्ष संदप असा बिग फाईट सामना रंगतो या मैदानावरती पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना आहे आज एकूण 8 संघांचा सहभाग आहे उद्या देखील 8 संघ असतील काल देखील आपण 8 संघ पाहिले त्या 8 संघातून जय हनुमान निलजे संघाने सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालाय टॉप 3 मध्ये प्रवेश केलेला आहे तर आजच्या दिवसामध्ये कोणता संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय होतोय हे पाहणं औचित्याचं ठरेल राज पाटील सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती काटेई संघाच्या माध्यमातून पंचांचा इशारा गेम ऑन लेट्स प्ले
दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. ओव्हर द विकेट राज. पहिला चेंडू चांगला फटका आपण पाहतो ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट. चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने श्रीगणेश करतोय आणि एका धावेने संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन करतोय फलंदाज रणदीप पाटील. रणदीप पाटील आणि अतुल पाटील ही जोडी आहे. ओव्हर द विकेट. चांगला फटका आपण पाहतो. सुरेख टायमिंग परंतु मिड ऑफला रोहित पाटील आहेत. चांगले क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. दरम्यानची एक धाव कंप्लीट. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावरती. खूप चांगली सुरुवात करतोय मानव 11 संदप संघ. संत आणि सावध सुरुवात. ओव्हर द विकेट राज. यावेळेस अपीश खेळते. चांगला फटका आपण पाहतोय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. ओव्हर द रोप 4 धावांसाठी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव दमदार आमदार आदरणीय राजूशेठ पाटील यांच्या नावाचं हे गीत. 288 आमदार आहेत परंतु एकाच आमदारची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. मिस टायमिंग फटका आपण पाहतोय. झेलची शक्यता असेल. अजय पाटील जज करतोय आणि सोप्पा झेल टिपतोय अजय पाटील आणि पहिला मोठा धक्का बसतोय मानव 11 संदप टीमला. रणदीप पाटील बॅक टू द पवेलियन. तर नक्कीच दोन्ही संघांना सूचना असेल फलंदाज बाद झाल्यानंतर सीमारेषा जी आपली बाउंड्री लाईन आहे ती क्रॉसिंग करणं बंधनकारक असेल. तर नवीन फलंदाज हेमंत पाटील येतोय. तिसऱ्या क्रमांकावरती एक यश मिळालंय. काटे संघाला एक यश मिळालंय. राज पाटीलला अप्रतिम गोलंदाजी. चौकारानंतर दुसऱ्या चेंडूवरती चोख प्रत्युत्तर दिलं ते म्हणजे राज पाटीलने आणि तंबूचा रस्ता दाखवलाय फलंदाज रणदीप पाटीलला. स्ट्रायकिंगला फलंदाज अतुल पाटील आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे अतुल पाटील आणि नवीन फलंदाज हेमंत पाटील. आमच्या सोबत आहेत सनी पाटील ॲज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये. ओव्हर द विकेट राज. फुल टॉस चेंडू फेकला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती होते. निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज राज पाटील या षटकामध्ये प्रभावित करतोय. चांगली गोलंदाजी या मैदानावरती राज पाटीलच्या माध्यमातून. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत गोलंदाज राज पाटीलने. धावा खर्च केल्या 6 आणि एक फलंदाज बाद केलाय. नक्कीच हे चित्र आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा खूप वेळा पाहिलंय. यावेळी चेंडू ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये अजय पाटील फार वेगाने गेले होते. चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकावा धावफलकावरती. आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सचिनदादा पाटील, संजय पाटील मान्यवर उपस्थित आहेत. मंगेश पाटील, नयन आहे. सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या वरद विनायक चषकामध्ये. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं P2चं षटक घेऊन गोलंदाज रोहित पाटील. चांगला चेंडू, पहिला चेंडू स्विंग यांना मिस. टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पोर्टवरून बाउन्स होतोय टेक ओव्हर चेंडू आणि सरळ जाऊन राजदीप चौधरीच्या हातामध्ये विसावतोय.
यष्ट्यांच्या पाठीमागे मास्टर ब्रेनची भूमिका बजावतोय राजदीप आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय रोहित पाटील गोलंदाजी मार्क वरती पलावा सिटी एन कडून राईट टर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. यावीस बिग हिट करतो लॉफ्टेड हिट. राज पाटील आहे चांगला प्रयत्न केला होता परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. 100% कमिटमेंट दाखवतोय राज पाटील आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. दाखल होतोय राकेश पाटील यांचं स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा आपण पाहिली होती. 3 दिवसीय स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये नक्कीच मला देखील समोरची करण्याची संधी दिली होती. त्याबद्दल दावडी संघाचं विशेष आभार. तो संघ देखील इन ॲक्शनमध्ये असेल. या पुढीलच्या सामन्यामध्ये उत्तर शिव विपक्ष दावडी. तर नक्कीच दुखापत होती ती म्हणजेच राज पाटीलला खूप चांगला प्रयत्न केला होता डीप लॉंगआउटमध्ये झेल टिपण्याचा परंतु जर आपण पाहिलं गेलं तर प्रयत्न यश मिळत नाहीये. चौकार येतोय फलंदाज हेमंत पाटील च्या बॅटमधून आणि धावसंख्या 4ने पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली सुरुवात करतोय या मैदानावरती मानव 11 संदप संघ कारण की पहिला धक्का हा खूप लवकर गमावला होता तो म्हणजेच मानव 11 संदप या संघाला रणदीप पाटील बाद झाले होते. तदनंतर आपण पाहतोय अतुल पाटील आणि हेमंत पाटील ही जोडी आहे मैदानावरती. तर या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलंय ते पुढील प्रमाणे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय मोहनजी गुप्ता MG रेसिडेन्सी यांच्या माध्यमातून तसेच प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय आदरणीय कोळेगावचे समाजसेवक उद्योजक अजित हरिश्चंद्र पाटील यांच्याकडून तसेच मॅन ऑफ द सिरीजची LED TV व चषक आदरणीय स्वर्गीय प्रदीप रामा पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय जगदीश कृष्णा पाटील यांच्याकडून तसेच उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी आकर्षक कूलर आहे ती आम्हाला लाभलेली आहे आदरणीय मोठे देसाई गावचे उद्योजक राजेश बाबूराव म्हात्रे यांच्याकडून. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ब्रँडेड शूज आहेत ते आम्हाला लाभलेले आहेत जागृती स्पोर्ट्स राहुलभाई पाटील यांच्याकडून. तसेच उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजची ट्रॉफी आहे ती आम्हाला लाभलेली आहे प्रवीण भोईर आणि निलेश बनसोडे यांच्याकडून. आणि प्रत्येक सामन्यासाठी सामनावीराची ट्रॉफी आहे ती आम्हाला लाभलेली आहे घारिवली गावचे माजी सरपंच आदरणीय सुभाष वसंत पाटील यांच्याकडून. आणि ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि तो संपूर्ण खर्च आदरणीय दिलीप शेठ पाटील यांच्याकडून. तर मी लिडिंग एज आणि फलंदाज बाद कॉट अँड बोल्ड रोहित पाटील सुरेख झेल टिपतोय. अजून एक धक्का बसतोय हेमंत पाटील बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच डीजे मास्टर. तसेच विशेष सहकार्य कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार आदरणीय प्रमोद शेठ राजू शेठ रतन पाटील तसेच विनोद रतन पाटील अध्यक्ष ग्रामीण असोसिएशन तसेच काटेगावचे माजी उपसरपंच आदरणीय काशीनाथ शेठ कान्हा पाटील आदरणीय काटेगावचे समाजसेवक नंदू शेठ चौधरी तसेच घारिवली गावचे समाजसेवक आदरणीय वासुदेवजी पाटील तसेच घारिवली गावचे डॉक्टर कुणाल अंकुश पाटील तसेच सागागावचे उद्योजक आदरणीय श्याम आत्माराम पाटील यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलेलं आहे. सर्व दानशूर दात्यांचं मी पुन्हा एकदा हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच संपूर्ण आयोजन समिती आपण पाहतोय कर्तन सीताराम पाटील सचिन गंगाराम पाटील सुजित पाटील हरेश विष्णू पाटील रोशन जयेश पाटील नितेश पाटील हितेश पाटील मंगेश पाटील तुषार पाटील परेश पाटील सनी पाटील जितू पाटील आणि हर्षल पाटील
पूर्ण आणि प्रज्वल पाटील ही संपूर्ण आयोजन समिती आहे. ओव्हर द विकेट रोहित. चांगला चेंडू आपण पाहतोय. कव्हर फटका आहे. चांगले क्षेत्ररक्षण राहुल चौधरी होते. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 13 धावा धावफलकावरती. खेळाडू संघाचा एक विस्फोटक फलंदाज प्रथमेश पाटील ऑन स्ट्राईक. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत सुजित पाटील. प्रमुख आयोजक देखील आहेत. यावेळी सुरेख टायमिंग सुरेख फटका परंतु क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट आणि पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेत थेट प्रक्षेपण केलं जात आहे. त्यांची संपूर्ण टीम सज्ज आहे ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी. एक चांगलं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे GTCच्या माध्यमातून. क्वालिटी विथ क्लॅरिटी ही त्यांची ओळख आहे. चांगला चेंडू स्विंग अँड मिस. यावेळेस नक्कीच गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 7.50च्या सरासरीने 15 धावा धावफलकावरती मानव 11 संदप या टीमची. दिलीपजी पाटील, प्रवीणजी पाटील तसेच सोनारपाडा गावचे योगेश पाटील आणि प्रशांत म्हात्रे यांचं देखील आगमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत. या वरद विनायक चषकामध्ये खूप चांगले सहकार्य लागलेलं आहे. प्रशांत म्हात्रे असतील त्यानंतर योगेश पाटील असतील यांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं सहकार्य आहे आणि कैलासजी पोरजी यांचं देखील मुलाचं सहकार्य आहे. कारण की सुजित पाटील यांचे जवळचे मित्र आहेत. कैलास पोरजी असतील, प्रशांत म्हात्रे, योगेश पाटील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15 धावा धावफलकावरती. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत कैलास पोरजी आणि स्क्वेअर लेगचे पंच सुजित पाटील आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो गोलंदाज करण. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील 3रं षटकंद गोलंदाज करण. उसरगर गाव एनकडून सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगला फलंदाज अतुल पाटील. शफल झाले होते फलंदाज. यष्ट्यांवरून चेंडू ट्रॅव्हल होतं हेच पाहिलं पंचांनी आणि निर्धाव चेंडू घोषित केलाय. पहिला चेंडू डॉट बॉल फेकतोय गोलंदाज करण. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 2 फलंदाज गमावलेत संदप या टीमने. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, मान्यवरांच्या माहितीसाठी आणि जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून हा सामना एन्जॉय करतायत त्यांच्या माहितीसाठी पहिल्या फेरीमधील 3रा सामना काटेई बनाम संदप. यावेळी अपेश खेळतायत. मिस टायमिंग फटका आहे. झेलची शक्यता असेल सेकंड अटेम्प्ट मध्ये आणि 3ऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. तकदीर होते परंतु झेल सोडला जातोय आणि मिळतायत या 2 धावा. जीवनदान मिळतोय अतुल पाटीलला. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावरती. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. हे समीकरण असतं क्रिकेटचं परंतु झेल सोडलाय या मैदानावरती तकदीरने. पुन्हा एकदा राऊंड विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय आणि ओव्हरथ्रोच्या माध्यमातून 1 धाव मिळते. बॅकिंगसाठी तकदीर आहेत आणि पंचांचा इशारा येतोय 22चा. नक्कीच 22च्या स्वरूपात अवांतरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. ICC नियम क्रमांक 23 लगवला जातोय. 22 लेग बाईच्या माध्यमातून 1 धाव मिळते संदप या टीमला. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती. 18 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम आणि क्रिकेटचं कुरुक्षेत्र सुरू आहे या मैदानावरती. औचित्य आहे वरद विनायक चषकाचं. एक भव्य दिव्य आयोजन. जय गणेश क्रिकेट संघ घारिवली आयोजित वरद विनायक चषक 2020 सह हे अभूतपूर्व सोहळा आपण पाहतोय. नक्कीच क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा आपण अनुभवतोय या मैदानावरती. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रथमेश पाटील.
फुलटॉस चेंडू लोअर फुल चेंडू होता फक्त दिशा देतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. खटाई गावाचे डोंबिवली शहराचे आमच्या ठाणे जिल्ह्याचे खटाई गावाचे डोंबिवली शहराचे आमच्या ठाणे जिल्ह्याचे विनोद दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद थँक्यू सो मच. क्या बात आहे. अप्रतिम संगीत डीजे मास्टर जयेशच्या माध्यमातून विनोद शेठ पाटील यांच्या नावाचं हे गीत कल्याण ग्रामीण क्रिकेट समितीचे अध्यक्ष आहेत करण. चांगला चेंडू आपण पाहतोय परंतु लाईन पाहावी लागेल. दिशेपासून भरकटतोय. दिशाहीन गोलंदाजी आणि पंचांनी दंडित केलंय. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावरती. खूप चांगली गोलंदाजी होते जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटे या संघाच्या माध्यमातून. करण पुन्हा एकदा चांगला चेंडू मिस टायमिंग फटका झेलची शक्यता असेल. तकदीर आहे तकदीरने दुसरी चूक केली आहे. 2 झेल सोडलेत तकदीरने आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 24 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती आहेत. 2 झेल सोडले तकदीरने. नक्कीच प्रथमेश पाटील आणि अतुल पाटीलला जीवनदान दिलेत. येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत मोजावी लागेल जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे या टीमला. कारण की दोन्ही फलंदाजांना 1 जीवदान मिळालेलं आहे. बघूया किती फायदा घेत आहेत अतुल पाटील आणि प्रथमेश पाटील हे फलंदाज. या षटकातील अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. खूप चांगली गोलंदाजी करतोय करण परंतु क्षेत्ररक्षक साथ देत नाहीयेत करणला. करण पुन्हा एकदा राईट टर्म राऊंड विकेटने मारा करतोय. यावेळी सुरेख टायमिंग सुरेख फटका आपण पाहतोय. फटका फसलाय आणि आता मात्र चूक होणार नाहीये. सोप्पा झेल टिपतोय वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. अजून एक धक्का बसतोय मैदानाच्या आतमध्ये. मानव 11 संदप टीमला पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 8.0 नक्कीच आमचे ड्रिंक्स ब्रेकर कालपासून आपण पाहतोय वैभव माळी नक्कीच अप्रतिम सहकार्य करतायत. त्यांचं देखील विशेष आभार व्यक्त करतोय. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24 धावा. संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. स्वर्गीय मानव 11 संदप संघ अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील. प्रथमेश पाटील आणि रमेश पाटील ही जोडी आहे मैदानावरती. दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत. दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे मोठी फटकी मारण्याची. दोन्ही फलंदाजांना नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल आणि वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील 4थं षटकांमध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पल्लावा सिटी एंड कडून अक्षय.
एक गुणवान गोलंदाज आहे, फार कमी वयामध्ये आपल्या नावाचं स्थान निर्माण केलंय. जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटे या संघामध्ये. अक्षय सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रथमेश. पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन, कॉट बिहाइंड, सुरेख जेल टिपतोय राजदीप चौधरी. बिग विकेट डाऊन. प्रथमेश पाटील बॅक टू द पविलियन. केला कधी कुणाचा द्वेष, अहंकाराचा नाही लवलेश. नाही केला कधी कुणाचा द्वेष, अहंकार. खेळाडूंना सारा देतात सन्मान आहे दिलदार वृत्तीचे. विनोद दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा पाटील आहेत. थँक्यू सो मच. तर या पुढीलचा सामना असेल पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना उत्तर शिव विपक्ष दावडी या दोन टीम मध्ये. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे टॉससाठी या पुढीलचा सामना असेल उत्तर शिव विपक्ष दावडी. विशाल पाटील येतोय नवीन फलंदाज. यावेळी सुरेख टायमिंग ऑन साईडला. मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण करण होते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या एक निबोडी सर्कल 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी होते काटे संघाच्या माध्यमातून. सारांश प्रवीण पाटील चषकामध्ये सुद्धा एक सामना जिंकलेत काटे या टीमने. यावेळी सुरेख टायमिंग, सुरेख फटका आपण पाहतो. सरळ बॅटने केलं स्क्रीन समोर. चांगले क्षेत्ररक्षण अजय पाटीलच्या माध्यमातून आणि 2 धाव पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 27. 27 धावा धावफलकावरती. इकॉनॉमिकल षटक फेकतोय. मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय गोलंदाज अक्षय. पुन्हा एकदा राईट टर्म राऊंड विकेटने मारा करतोय पलावा सिटी एंड कडून गोलंदाज अक्षय. चांगला फटका आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षक आहेत राज पाटील. पंबल होतोय आणि तोपर्यंत अवधी होता 2 धावा कंप्लीट करण्याचा. राज पाटील संदीप फुटाणे होते तोपर्यंत 2 धाव पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक. अक्षय पुन्हा एकदा राऊंड विकेट. आखो टप्प्याचा हा चेंडू होता. शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. टप्पा पडल्यानंतर खाली राहतो हा चेंडू आणि सरळ जाऊन राजदीप चौधरीच्या हातामध्ये विसावतोय. दरम्यानचा हा निर्धाव चेंडू फेकतोय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 29 धावा धावफलकावरती. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतो. स्ट्रॉंग अपील होती परंतु पंचांनी ही अपील फेटून लावलेली आहे आणि पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक 4 समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती स्वर्गीय मानव 11 संदप या टीमची 7.25 च्या सरासरीने 29 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डीजे शिवरायांचा मावला भला जनतेला हा नेताला भला साऱ्यांची साथ. तर शिव संघाचा संगणक आणि गावदेवी दावडी संघाचा संगणक टॉससाठी यायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची नोंद आपण घ्यायची आहे. तर दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती आहे रिपोर्टिंग करा आपण कारण की इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय रोहित पाटील. पहिला चेंडू चांगला होता. इनर एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल टू स्क्वेअर द विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 2 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
धावसंख्या 2 पुढे सरकेल. 31. 31 धावा धावफलकावरती विशाल पाटील आणि रमेश पाटील ही जोडी आहे मैदानावरती. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत कैलास पोरजी आणि स्क्वेअरलिगचे पंच सुजित पाटील. रोहित चांगला चेंडू स्विंग यानं मिस. अजून एक डॉट बॉलची समाप्ती होते. नक्कीच मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. त्याच्या आतमध्ये संदप टीमला विशाल पाटील बॅक टू द पवेलियन. संदप संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. काटाई गावाचे डोंबिवली शहराचे आमच्या ठाणे जिल्ह्याचे. काटाई गावाचे डोंबिवली शहराचे आमच्या ठाणे जिल्ह्याचे. विनोद दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा पाटील आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. थँक्यू सो मच. अप्रतिम संगीत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे प्रमुख आयोजक आणि कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शेठ पाटील यांच्या नावाचं हे गीत. आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे आज लाईव्ह ड्रॉ असतील प्रीमियर कॉलनीच्या मैदानावरती ठीक 5:30 वाजता. चांगला फटका आपण पाहतोय. कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. एक धाव कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण अक्षयच्या माध्यमातून डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. तोपर्यंत या 2 धाव मिळतात. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 33 धावा धावफलकावरती. 33 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक मार्गस्थ आहे. रोहित पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतो. या स्टँडवरून चेंडू ट्रॅव्हल होते. हेच पाहिलं पंचांनी. शॉट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. कोणताही संपर्क नाहीये बॅट आणि चेंडूचा. राहिले का मेस्ट्यांच्या पाठीमागे यष्टिरक्षक राजदीप चौधरी पूर्ण करतोय. धावसंख्या स्थगित आहे. 33. 33 धावा. थँक्यू सो मच. तर उत्तर शिव संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. तर विनंती असेल गावदेवी दावडी संघाचे संगणक टॉससाठी या. या पुढीलचा सामना असेल आई गावदेवी क्रिकेट संघ दावडी विपक्ष उत्तर शिव या 2 टीम मध्ये. तर उत्तर शिव संघाचा संगणक इथे उपस्थित आहे. 37 धाव बनवल्यात आणि 38 धावांचं लक्ष आहे काटेई या संघासमोर 5 षटकांमध्ये. तर दावडी संघाचा संगणक टॉससाठी या. जास्त वेळ आपण घेऊ नका कारण की उत्तर शिव संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. तर विनंती असेल आई गावदेवी क्रिकेट संघ दावडी संघाचे संगणक टॉससाठी या. तर 38 धावांचं लक्ष आहे. फलंदाज त्वरित पाठवायचे आहेत. काटेई टीमला विनंती असेल. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेई विपक्ष स्वर्गीय मानव 11 संदप या 2 टीम मध्ये सामना सुरू आहे. आणि पहिल्या 5 षटकांमध्ये संदप संघाने 37 धावा बनवल्यात आणि 38 धावांचं एक माफक असं लक्ष ठेवलंय काटेई या संघासमोर. तर दावडी संघाला विनंती आहे. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे टॉससाठी या. कारण की यापुढीलचा सामना असेल आई गावदेवी क्रिकेट संघ दावडी विपक्ष रियांश 11
उत्तर शिव या दोन टीममध्ये. तर 38 धावांचं लक्ष्य आहे काटे या संघासमोर आणि त्या 38 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मी विनंती करतो मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो घरिवली गावचे एक ज्येष्ठ समालोचक पंडित पाटील यांना. हॅलो हॅलो, धन्यवाद रोशन संते. तर सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीतील तिसरा सामना जय दुर्गा माता 11 काटे विपक्ष स्वर्गीय मानव पाटील 11 संदप. 5 षटकांमध्ये धावा कुठल्या आहेत त्या संदप संघानं 37 4 गाड्यांच्या मोबदल्यात आणि 38 धावांचं लक्ष घेऊन इथं काटाई संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. सलामीची जोडी आपण पाहतो एका बाजूला राहुल चौधरी, दुसऱ्या बाजूला पाहतो आपण अजय पाटील. दोन चांगले फलंदाज मात्र कमी धावसंख्येचा डिफेन्स करत असताना संदप संघाला इथं मात्र कामगिरी उंचवावी लागेल. मात्र पहिल्या सत्रामध्ये काटाई संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटक हाताळलं राजनं 8 धावा खर्च केले, गडी बाद केला. रोहितनं चांगली गोलंदाजी केली, 7 धावांचे षटक हाताळलं. दुसरं 2 गडी बाद केले. करणनं चांगली गोलंदाजी केली, 9 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. अक्षयने 5 धावा खर्च केल्या, गडी बाद केला. आणि रोहितनं 10 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला. तर चांगली गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. इथं 8 धावा खर्च केले. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज होते रोहित. तर इथं 5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये गरज असेल ती काटाई संघाला 38 धावांची. स्ट्रायकरला अजय पाटील गोलंदाज सज्ज होतात. अतुल राईट मोड विकेट. पहिला चेंडू ऑनसाइडला कार्पेटच्या माध्यमातून खेळतात. पहिली धाव वेगाने घेतली जाते, क्षेत्ररक्षक पुढे सरकलेत, मात्र सहजरित्या 1 धाव एकवटली जाते. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. मात्र जर तुम्ही पहिली धाव वेगाने घेतली, क्षेत्ररक्षकावर दबाव वाढवला तर नक्कीच संधी निर्माण तुम्ही करू शकता. मात्र इथे समोरून राहुल चौधरीने नकार दिला. स्वतःचं खातं खोलतात, अजय संघाचं खातं खोलतायत आणि बिनबाद 1 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही कामगिरी चांगली केली, गोलंदाजी चांगली केली, क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये संदप संघाचा जर विचार केला तर गोलंदाजी अतिशय चांगली आहे संदप संघाची. आणि सातत्यानं प्रथमेश असतील, अतुल असतील आणि त्यांना येणारे त्यांचे इतर गोलंदाज असतील नक्कीच चांगली गोलंदाजी सातत्याने करत असतात. मात्र इथं 38 धावांचा डिफेन्स करत असताना मात्र दुसऱ्या सत्रामध्ये संदप संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. मात्र राहुल सारखा एक चांगला फलंदाज, अजय सारखा एक चांगला फलंदाज, सलामीची जोडी आपण पाहतोय. तर इथं बिनबाद 1 अशी धावसंख्या. गोलंदाज वेगवान गोलंदाज आपण पाहतो अतुल पाटीलला. पॉवर प्लेचे षटक हाताळतात, गोलंदाज सज्ज होतात. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. जे कल्याण ग्रामीणचे मनसेचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रमोद राजूदादा पाटील यांचं संगीत आपण ऐकतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या आमदाराची चर्चा होती ते आमदार आमचे लोकप्रिय आमदार राजूदादा पाटील यांचं आपण संगीत ऐकतोय. जे 2 आमदार निवडून आले सर्व आमदारांपैकी त्या 2 आमदारांमध्ये राजूदादा पाटील असतील आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष जे निवडून आले ते बच्चू कडू. या 2 आमदारांची भरपूर चर्चा आपण महाराष्ट्रात ऐकली. तर गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा अतुल. वेगावर स्वार होतो हा गोलंदाज आणि वेगाला उत्तर नव्हतं राहुल या फलंदाजाकडे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. राईट ओव्हर द विकेट. चांगला फटका प्रयत्न केला होता गोलंदाज क्षेत्ररक्षकानं, मात्र इथं प्रथमेश चेंडूला सामोरे जातात तोपर्यंत दुसरी धाव येते धाव फलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 3 धावा. 1 बाद 3 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. पहिला गडी लवकर बाद झाला, मात्र इथून करण
आणि अजयला मात्र संघाच्या डावाला आकार द्यावा लागेल, धावफलक हलता ठेवावा लागेल. लक्ष असेल 38 धावांचं, मात्र इथे डिफेन्स करतोय तो संदप संघ आहे 38 धावांचा. वेगवान गोलंदाज अतुल पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. सन्मान दिला चेंडूला, समोर खेळतात, स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर करतात गोलंदाज. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 4 वर. पहिल्या षटकाचा जर विचार केला आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, ते गडी बाद केलाय आणि 3 धावा चार चेंडू हाताळलेत, 4 धावा खर्च केलाय, गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो. गोलंदाज अतुल पाटीलच्या माध्यमातून स्ट्राईक एंडला अजय. अतुल राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी सातत्याने आपण पाहतो अतुल पाटीलच्या माध्यमातून केली जाते. पंच कैलास पोरजी यांनी इशारा केला लेग बायचा. कालच्या दिवसापासून आपण पाहतो 2 पंच, आमचे मुख्य पंच कैलास पाटील असतील, कैलास पोरजी असतील, दानसरचे शशांक पाटील असतील, संदपचे आमचे आयोजक सुजित पाटील असतील. चांगली कामगिरी पंच म्हणून त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 1-5 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाज अतुल पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, बॅकफुटला गेले, ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. इथं पंचांनी इशारा केलाय तो षटक समाप्त होत आहे. पहिलं एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर फक्त आणि फक्त 5, 1 गड्याच्या मोबदल्यात. शहराचे आमच्या ठाणे जिल्ह्याचे, काटाई गावाचे, डोंबिवली शहराचे आमच्या ठाणे जिल्ह्याचे विनोद दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा पाटील आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा पाटील आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. प्रत्येक मंचावर होतो सन्मान, क्रिकेट मध्ये त्यांचं फार योगदान. प्रत्येक मंचावर होतो सन्मान, क्रिकेट मध्ये. धन्यवाद डीजे. तर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय विनोददादा पाटील यांचं संगीत आपण ऐकतोय. या देशातील संपूर्ण महाराष्ट्रातील देशातील मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहत असतो नेहमीच. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती षटकाचे लोकप्रिय आयोजक विनोददादा पाटील यांचं संगीत आपण ऐकतोय. इथं मात्र षटकाला सुरुवात होती दुसऱ्या. पहिल्या षटकामध्ये अतुलनं चांगली गोलंदाजी केली, फक्त 5 धावा खर्च केला. मात्र इथं स्वतः संघनायक प्रथमेश वेगात बदल केलाय. मात्र इथं अंतिम क्षणाला क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर 6 धावा. अजूनही 32 धावांची गरज असेल. मात्र इथं संघर्ष फार मोठा करावा लागेल तो संदप संघाला, कारण पहिल्या सत्रामध्ये काटाई संघाच्या प्रत्येक गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, 37 धावांवर रोखून ठेवलं ते संदप संघाला. आणि दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना लक्ष झपाटला करत असताना पहिले विकेटचं पतन लवकर झाल्यानंतर मात्र अजय आणि करण चांगली फलंदाजी करतायत. अतिशय चांगला फटका, मात्र झेल सुटतो. असं वाटलं होतं की चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधनं फरार होईल, मात्र इथं खराब कामगिरी आपण पाहतो ती संदप संघाची. हेमंतला आपण पाहतोय तुमचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, जबाबदारी उचलताय स्वतः संघनायक. मात्र इथं सहकाऱ्यांची साथ लाभत नाही या गोलंदाजाला. अतुल पाटीलनं पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळलं, 5 धावा खर्च केल्या, चांगली गोलंदाजी केली आणि धावांच्या लक्ष्याचा डिफेन्स करत असताना धावांचा डिफेन्स करत असताना मात्र इथं प्रथमेश चांगली गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राईट ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडला आपण पाहतो करणला. इथं मात्र फटका फसलाय, मात्र चेंडू लो मॅच लाईन मध्ये पडतोय. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता सहजरित्या दुसरी ही धाव एकवटली जाते. प्रत्येक धाव दोन्ही संघांसाठी फार महत्वाची असेल, कारण पहिला सामना या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील त्यांच्यासाठी पहिला सामना असेल. मात्र इथून पहिल्या सत्रामध्ये काटाई संघाने चांगली कामगिरी केली आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय जय दुर्गामाता 11 काटाई संघ. एकूण धावा आपण पाहतोय 10 धावा. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते. 1-10 अशी धावसंख्या. इथे मात्र करण आणि अजय नक्कीच आपल्या संघाच्या डावाला आकार देत आहेत. डाव सावरण्याचा प्रयत्न दिसतोय 2 फलंदाजांच्या माध्यमातून. प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. गती परिवर्तन, चांगली गोलंदाजी. प्रथमेश सातत्याने वेगावर स्वार होत असतात, मात्र प्रथमेशला माहीत आहे इथे धावसंख्या आपली कमी आहे. 38 धावांचा डिफेन्स इथे करायचा. तिथे प्रत्येक चेंडू चांगल्या पद्धतीने फेकण्याचा प्रयत्न दिसतोय.
प्रथमेशच्या माध्यमातून अनुभवी आहे. तिथं संघाची जबाबदारी संघाचं नेतृत्व करत असताना उचलण्याचा प्रयत्न दिसतोय गोलंदाज प्रथमेश पाटीलच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित 1-10. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज करण. इथे मात्र ऑन साईडला खेळतात. बघूया दुसऱ्या धावचा नक्कीच प्रयत्न असेल. दुसरी धाव एकवटली जाते. चेंडू फेक थोडीशी उशिरा येतो तोपर्यंत 2 धावा एकवटल्या जातात. धावसंख्या पोहोचते ती 12 वर. इथं मात्र भागीदारी फुलते 2 फलंदाजांमध्ये. आपण पाहतो एका बाजूला आपण पाहतो फलंदाज करण, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अनुभवी फलंदाज अजय पाटीलला. पहिला सहकारी माघारी लवकर परतला. मात्र इथं हे 2 फलंदाज संघाच्या डावाला आकार देतात. डाव सावरण्याचा प्रयत्न दिसतोय. प्रथमेश राईट आर्म ओव्हर द विकेट. इथं मात्र बॅकफुटला गेले. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी आणि इथं षटक संपतंय ते दुसरं. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 12. या षटकाचा जर विचार केला तर प्रथमेशनं 7 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये अतुलनं 5 धावा खर्च केल्या. गडी बाद केला. प्रथमेशनं दुसरं षटक हाताळलं. स्वतः संघनायकाने जबाबदारी उचलली. फक्त 7 धावा खर्च केल्या. 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपतोय आणि धावा आपण पाहतो धाव फलकावर 1 बाद 12 धावा. धन्यवाद डीजे. 2 षटकाचा वाजवी खेळ इथं संपलाय. धावा आपण पाहतो धाव फलकावर 12. मात्र पहिल्या षटकाचा विचार केला तर अतुलनं चांगली गोलंदाजी केली. फक्त 5 धावा खर्च केल्या. दुसरं षटक हाताळलं संघनायक प्रथमेश पाटीलनं. फक्त 7 धावा खर्च केल्या. मात्र येणारी षटकं शिल्लक असतील 3. चेंडू शिल्लक असतील 18 आणि गरज असेल ती 26 धावांची. ही स्पर्धा आपण पाहतोय वरद विनायक चषक 2020 जय गणेश क्रिकेट संघ घारले आयोजित 3 दिवसाची स्पर्धा. 24 संघांनी या स्पर्धेत भाग घेतलाय आणि आज या स्पर्धेचा आपण दुसरा दिवस पाहतोय आणि पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहतोय. जय दुर्गा माता 11 काटे विपक्ष स्वर्गीय मानव पाटील 11 संदप असा सामना रंगतोय. मात्र पहिल्या सत्रामध्ये काटे संघाने चांगली गोलंदाजी केली. चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 37 धावा आपण पाहिल्या त्या संदप संघाच्या आणि 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय हा काटाई संघ. काटाई संघ म्हटलं की नेहमीच रंगनाथदादा पाटील असतील, अनंता पाटील असतील, महेश पाटील असतील, काशीनाथ पाटील असतील, दत्ता चौधरी असतील, दीपक चौधरी असतील, स्वर्गीय शंकर पाटील असतील, महेश पाटील असतील, एकाहून एक सरस दिग्गज फलंदाज गोलंदाज या संघानं पाहिले. तर इथं मात्र एक नवीन संघ, नवीन पिढीचा नवीन संघ आपण पाहतोय. बघा दावडी संघाच्या संघनायकाने यायचंय. हेमंत सज्ज होतात. संघनायकांनी चेंडू सोपवला तर हेमंतकडे राईट आर्म ओव्हर द विकेट. रेवाजचा वापर करतोय फलंदाज. यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. दुसरा धक्का बसतोय. फलंदाज बाद होतोय. अजय पाटील बॅक टू पॅव्हेलियन. धन्यवाद डीजे. तर बघा दुसरा धक्का दिला इथं मात्र गोलंदाज आपण पाहतो हेमंतनं 38 धावांच्या लक्ष्याचा डिफेन्स करतोय हा संदप संघ. मात्र पहिल्या सत्रामध्ये कामगिरी चांगली केल्यानंतर काटाई संघ मात्र इथं थोडासा बॅकफुटला आपण पाहतो. आतापर्यंत 2 गडी बाद झालेत आणि या स्पर्धेचा नियम आहे टॉस आणि विकेटला फार महत्व असेल. राज येत आहेत नवीन फलंदाज. मात्र राजला जबाबदारी उचलावी लागेल. 2 सहकारी माघारी परतले. लक्ष छोटं वाटतंय. मात्र ते लक्ष जर चांगली गोलंदाजी झाली, चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर लक्ष मात्र संदप संघ काटाई संघासाठी मोठं करू शकतो. मात्र राज सारखा एक फलंदाज स्ट्राईक एंडला गोलंदाज हेमंत सज्ज होत आहेत.
ऑफ साईडला चांगला फटका आपण पाहतोय, थोडीशी मिसफील्ड जरूर होते, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं केलं जात आहे. बॅकिंगला प्रथमेश पाटील यांना आपण पाहतो तो तोपर्यंत स्वतः क्षेत्ररक्षणाने चेंडू उचलून फेकेपर्यंत एक धाव एकवटली जाते. धावसंख्या पोहोचते धाव फलकावर 13 वर. हेमंत इथं मात्र चांगली गोलंदाजी, पंचांनी बोट आकाशाकडे केलंय. तिसऱ्या विकेटचं पतन होतंय, फलंदाज बाद होत आहेत. करण माघारी इथं परततोय, तिसरा धक्का बसतोय तो काटे संघाला. नाही केला कधी कुणाचा द्वेष, अहंकाराचा नाही लवलेश. खेळाडूंना साऱ्या देतात सन्मान आहे दिलदार वृत्तीचे. खेळाडूंना साऱ्या देतात सन्मान आहे दिलदार वृत्तीचे. विनोद दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा पाटील आहेत आयोजक रतनबुवा स्मृती चषकाचे. विनोद दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा पाटील आहेत आयोजक रतनबुवा स्मृती चषकाचे. 3 सहकारी माघारी परतले, 2 नवीन फलंदाज खेळपट्टीवर. इथं मात्र तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये लक्षाचा पाठलाग करताय. पहिल्या सत्रामध्ये जर हे सत्र असतं तर मात्र तुम्हाला सावरायला वेळ भेटला असता, मात्र इथं तुम्हाला सेट होण्यासाठी वेळ नसेल. मात्र हे 2 चांगले फलंदाज, रोहित अतिशय चांगला फलंदाज आहे, राज दुसऱ्या बाजूला अनुभवी आहेत. मात्र इथं संघर्ष करताना दिसतोय तो संदप संघ. हेमंत चांगली गोलंदाजी करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला मोठा फटका येतोय, फलंदाज रोहितच्या बॅट मधनं चेंडू वन बाउन्सी मारेच्या बाहेर फरार, चौकार. शिवरायांचा मावला भला, जनतेला हानी झाला भला. सगळ्यांची साथ नाही त्याला, म्हणून लागावून भला भला. आहे मनात साधा, अशी दादाची यादा. एकच वादा, आमचा राजुराजा. एकच वादा, आमचा राजुराजा. धन्यवाद डीजे. तर बघा, पहिल्या चेंडूचा सामना करत होता फलंदाज रोहित, किती आत्मविश्वासानं सुरुवात केली, दडपण झुगारण्याचा प्रयत्न दिसतो तो फलंदाज रोहितच्या माध्यमातून. चौकार येतो, एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर 17. हेमंत राईट आर्म ओव्हर द विकेट. इथं मात्र चांगली गोलंदाजी, जर डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. इथं मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. मागच्या चेंडूवर फलंदाजानं चौकार ठोकला होता, फलंदाज होते रोहित, मात्र इथं चौकाराला उत्तर दिले तर गोलंदाज हेमंतनं. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतोय, गोलंदाज सज्ज होतो हेमंत. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथं मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटवर व्यवस्थित येत नाही, मात्र सिंगल कंप्लीट केली जाते. तोपर्यंत षटक संपतं इथं. तर बघा, पाणी घेऊन जायचं आहे. तर मी आदरणीय दिलीप पाटील समाजसेवक घारिवलीचे त्यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते दावडी विपक्ष उत्तर शिव या सामन्याची नाणेफेक करायची आहे. पहिल्या फेरीतील चौथा सामना असेल तो स्वर्गीय रामदास 11 उत्तरशी विपक्ष आई गावदेवी दावडी.
राजच्या बॅट मधनं समोर खेळतात बघा, खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळलाय गोलंदाजानं, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि इथं मात्र चुका होत आहेत, एक मोठा धक्का बसतोय, फलंदाज बाद होतोय तो रोहित. बॅक टू पॅव्हिलियन. विनोद अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समिती. बारा चेंडूंमध्ये गरज होती 20 धावांची, मात्र इथं चौथ्या षटकाला प्रारंभ झाल्यानंतर मात्र अतुलनं धोक्याचा इशारा दिलाय. कमी धावसंख्येचा सामना कशा पद्धतीनं इथं मात्र त्या सामन्यामध्ये रंग भरायचे, चुरस निर्माण करायचे, संघर्ष करायचा ते दाखवून देतो इथं संदप संघ. मात्र पहिल्या सत्रामध्ये चांगली कामगिरी केली काटे संघाच्या प्रत्येक गोलंदाजांनी, मात्र इथं फलंदाज दुसऱ्या सत्रामध्ये 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र निराश करतायत. अनंत पाटील जर हा सामना बघत असतील तर नक्कीच थोडेसे नाराज असतील, कारण पहिल्या सत्रामध्ये त्यांच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती, मात्र दुसऱ्या सत्रामध्ये त्यांचे फलंदाज मात्र इथे निराश करतायत. 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय जय दुर्गामाता 11 काटाई संघ, मात्र इथं संघर्ष करतोय तो संदप संघ. एकूण धावा आपण पाहतो. हॅलो 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 अतुल राईट मोर विकेट. वेगात टाकलेला हा चेंडू मात्र जोरदार अपील केली जाते, मात्र पंच तटस्थ. पंचांनी इशारा केले लेग बाईज आहे. एक धाव येते धाव फलकावर. एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर 21 धावा आपण पाहतो धाव फलकावर. इथं मात्र चांगली गोलंदाजी होते ती संदप संघाच्या माध्यमातून. वेगाला उत्तर नाहीये कोणत्याही फलंदाजाकडे. अतुल सातत्याने वेगावर स्वार होत असतो हा गोलंदाज, आणि संदप संघाचं मुख्य असर आहे हा गोलंदाज वेगाने चेंडू टाकतो, मात्र एखाद्या वेळेस कदाचित जर गती परिवर्तन केलं तर मात्र सातत्याने गोलंदाज वेगावर स्वार होत असतो. इथं मात्र चांगली गोलंदाजी केली जाते, मात्र इथं राजदीप आणि राज हे दोन फलंदाज चांगले आहेत, मात्र खेळपट्टीवर या दोन फलंदाजांना धावा एकवटाव्या लागतील, कुटाव्या लागतील. समोर खेळतात चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक सामोरे जातात. राजदीप इथं मात्र माघारी परततात. धन्यवाद डीजे. 8 चेंडू शिल्लक असतील या षटकातील, 2 चेंडू शिल्लक असतील आणि धावांची गरज असेल ती 17. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे त्याला कारण दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा डिफेन्स करत असताना संदप संघ मात्र चांगली कामगिरी करतोय. अतुलने पहिलं षटक हाताळलं, फक्त 5 धावा खर्च केल्या, आणि इथं मात्र हा गोलंदाज चौथं षटक हाताळतोय. 21 धावा 21. बरोबर आहे ना 21 21. अतुल राईट ओव्हर द विकेट. 8 चेंडू 17 धावांची गरज. इथं मात्र यष्ट्या उद्ध्वस्त होतात. अतुलची चांगली गोलंदाजी होते, धक्क्या माग धक्का देतो हा गोलंदाज. क्रिकेट मध्ये त्यांचं फार योगदान. प्रत्येक मंचावर होतो सन्मान. क्रिकेट मध्ये त्यांचं फार योगदान. म्हणी त्यांच्या फक्त एकच ध्यास ग्रामीण क्रिकेट प्रगतीचे. म्हणी त्यांच्या फक्त एकच ध्यास ग्रामीण क्रिकेट प्रगतीचे. विनोद दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा पाटील आहेत आयोजक रतन बुवा स्मृती चषकाचे. विनोद दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा पाटील आहेत आयोजक रतन बुवा स्मृती चषकाचे.
धन्यवाद डीजे. बघा कशा पद्धतीने गोलंदाजी केली. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, धावा खर्च केल्या तर फक्त 3. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 5. एक गडी बाद केला. बघा संघनायकाने विश्वास सातत्याने दाखवला तो गोलंदाज अतुल पाटीलवर आणि तो विश्वास इथं सार्थ ठरतो हा गोलंदाज. मात्र कमी धाव संख्येचा सामना इथं मात्र संकट ओढावलंय ते काटेरी संघावर. 7 चेंडू शिल्लक असतील, गरज असेल ती 17 धावांची. एखादा चौकार एखादा षटकार पुन्हा एकदा वापसी करून देईल या काटेरी संघाला, पुन्हा एकदा कमबॅक करून देईल. मात्र इथं नवीन फलंदाज आपण पाहतोय अमित, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय काटेरी संघाचा आधारस्तंभ तारणहार संदीप पुटाणे. इथं मात्र संदीपला जबाबदारी उचलावी लागेल, कारण संघाचा आधारस्तंभ आहेत, अष्टपैलू आहेत, कामगिरी सातत्याने चांगली होत असते. अतुल सज्ज होत आहेत. राईट मोर द विकेट. इथं मात्र फटका फसलाय. बघूया प्रथमेश पुढे सरकतायत, जेल सुटतोय, चुका होत आहेत. इथं मात्र तिसऱ्या डावासाठी प्रयत्न करतील का, मात्र संदीप यांनी नकार दिलाय. 2 धावा येत आहेत धाव फलकावर. एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 23 आणि गरज असेल ती 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज असेल. एकच वा धन्यवाद डीजे. बघा पंच आहेत कैलासपूरची, स्वतः आयोजक आहेत सुजित पाटील. इतकी चर्चा करून देऊ नका, सामन्याची लय कमी करू नका. तुमची कामगिरी चांगली होते संदप संघ, मात्र सहकार्य करा. संदप संघ नेहमीच सातत्याने सहकार्य करत असतो. मात्र इथं आयोजकांची विनंती असेल, आयोजक आम्हाला सूचना करतायत, इतका उशीर घेऊन देऊ नका. पंचांना विनंती असेल. आमचे पंच आपण पाहतो कैलासपूरजी, मॅन फ्रॉम दानसर. दुसऱ्या बाजूला स्वतः आयोजक सुजित पाटील. आणि गेले 2 दिवस 15 धावांची गरज असेल. कंपल्सरी चेस करावे लागतील 15 धावा, कारण काटेरी संघाचे जास्त गडी बाद झालेले आहेत, तर संदप संघाचे फक्त 4 गडी बाद झाले होते. इथं तुम्हाला 15 धावा या पूर्ण कराव्याच लागतील. गोलंदाज सज्ज होतात हर्षिकेश, तर इथं मात्र संघाचा आधारस्तंभ तारणहार संदीप पुटाणे. स्ट्राईक एंडला क्षमता आहे, गुणवत्ता आहे. मात्र ही क्षमता गुणवत्ता या फलंदाजाला या मैदानात या खेळपट्टीवर सिद्ध करावे लागेल. इथं मात्र फुलटा चेंडू संधी साधले, मात्र झेल होईल का. प्रथमेश चेंडू खाली आणि मात्र इथं मोठा धक्का बसतोय. फलंदाज बाद होतात. संदीप पुटाणे बॅक टू पॅव्हेलियन. धन्यवाद डीजे. बघा 38 धावांच्या लक्ष्याचा डिफेन्स करतोय संदप संघ आणि अतुलच्या वेगाला